केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीस आणि अजित पवारांबरोबर बंद दारात चर्चा केली। दुपारी झालेल्या या बैठकीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हजर होते। अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये महायुती जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय। भाजप 28, शिंदे गट 16, अजित पवार गट 4 जागा लढण्याची शक्यता आहे। महायुतीमधल्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा या अजित पवार गटाला सुद्धा मिळाल्या पाहिजेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। त्यामुळे भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचा जागा वाटपाचा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ठणकावलं। छगन भुजबळ जेव्हा बोलतो तेव्हा पार्टी बोलते। सुधीर मुनगंटीवारांनी मतांतर करण्याची आवश्यकता नाही। आम्ही त्यांना विचारून जागा मागणार नाही तर दिल्लीतल्या भाजपच्या लोकांशी बोलून जागा घेऊ, अशा शब्दांमध्ये भुजबळांनी मुनगंटीवारांचा नाशिकमध्ये समाचार घेतला। तुम्ही साथ दिलीत तर आम्ही दोघे तुमचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलं। इंदापूर तालुक्यातल्या शेळगावामध्ये त्यांनी हे सूचक विधान केलं। त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, त्याआधीच या भागात त्यांनी आता सध्या दौरे सुरू केले। कोल्हापूरची जागा शिवसेनेचीच असल्याचं संजय राऊत यांनी काँग्रेसला ठणकावून सांगितलं। सांगलीमध्ये 3.5 लाखांनी काँग्रेसचा पराभव झाला, तर 2019ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता आणि त्यामुळे तो मतदारसंघ काँग्रेसचा राहिलेला नाहीये। तर गेल्या 30 वर्षात कोल्हापूरची जागा शिवसेना सातत्यानं लढत असल्याचं राऊत म्हणाले। चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत भाजपचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी मैदानात उडी घेतली। आपण या क्षेत्राचे 4 वेळा खासदार राहिलो असल्याचं सांगत पक्षानं तिकीट दिलं तर आपण निवडणूक लढवू, असं अहिर म्हणाले। तर सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाची चर्चा आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। स्वराज्य पक्ष राज्यामध्ये कोणती निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी घोषित केले। तर मवियातून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारामध्ये 100% उतरणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले। वडिलांसाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणामध्ये एंट्री झाली आहे। जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। त्यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे। थोरातांचे भाचे सत्यजित तांबे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते। त्यांच्या निलंबनानंतर जयश्री राजकारणात आल्या। विजय वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे। 7 वर्षांच्या सक्रिय कामानंतर आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू करायची होती, मात्र या सरकारनं जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाहीत आणि त्यामुळे आता संसदेमधून आवाज उठवणार असल्याचं शिवानी म्हणाल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निहाय आढावा दौरा करतात। यावेळी मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी एक विशेष संदेश दिला। प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखं जपा, कधी त्याला कार्यकर्ता म्हणू नका, त्याला सहकारी म्हणा, असा संदेश त्यांनी दिला। दिल्लीवाल्यांनी डोळे वटारले की यांना ताप भरतो, अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी भाजपमध्ये गेलेल्यांना टोला लगावला। बारामतीत शिवसेना पदाधिकारी मेळावा पार पडला, त्यात त्या बोलत होत्या। गेली 5 वर्षे आपण निष्ठेनं शिवसेनेसोबत काम करत आहोत। जिद्दीच्या बाबतीत तुमचा हात कोणी धरू शकत नाही, अशा शब्दांमध्ये सुळेंनी त्यांचं कौतुक केलं। सुप्रिया सुळेंनी बंधू अजित पवारांना टोला लगावला। पवार कुटुंबातले सगळे बहिणीसाठी उभे राहतात, याचा आपल्याला आनंद आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टोला लगावला। कामाची संधी या मुद्द्यावरून अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला अमोल कोल्हे यांनी पुण्यामध्ये उत्तर दिलं। इतकी वर्ष पदं उपभोगली, उपमुख्यमंत्रीपदी काम केलं ते कोणी, असा सवाल कोल्हेंनी केला। तसंच 2019 मध्ये सकाळच्या शपथविधीनंतरही मन मोठं करून तुम्हाला संधी कोणी दिली, असा प्रश्न त्यांनी विचारला। महायुतीच्या बैठकीचं आपल्याला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जाण्याची इच्छा नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत मांडली।
लोकसभा निवडणूक आपल्यासाठी दुय्यम असून विधानसभा निवडणूक ही प्रथम असल्याचं त्यांनी सांगितलं. अमरावती किंवा अकोल्यामधून विधानसभेची निवडणूक लढवू असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजारमध्ये मित्रपक्ष प्रहार आणि भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले. आमदार बच्चू कडूंनी कामगारांना साहित्य किट वाटप कार्यक्रम ठेवला होता, मात्र त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना बोलावलं नसल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी वाद घातला आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंचे बॅनर फाडले. नवी मुंबईतल्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानं नेरूळ विभागात दक्षिण भारतीय मतदारांना जवळ करण्यात भाजपला मदत होणार आहे. प्रियांका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर राहुल गांधी वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागांवरून लोकसभा लढण्याची शक्यता आहे. आज काँग्रेस निवडणूक समितीची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होती. यामध्ये या दोघांच्या मतदारसंघावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. तसंच काँग्रेसची लोकसभेसाठीची उमेदवारांची यादी निवडली जाईल. एक व्यक्ति ध्यान भटकाता है, कभी सर्जिकल स्ट्राइक की बात करेगा मगर ध्यान भटकाएगा आपका. उसके बाद पीछे से अदानी जी आएंगे, जेब काट जाएंगे. मोदी की गॅरंटी या भाजपच्या जाहिराती विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. चीन आणि रशिया देशामध्ये ज्या पद्धतीनं घटना बदलली गेली त्याच दिशेनं भारत चालला असल्याचं चव्हाण. शिल्पकारों के लिए, कारीगरों के लिए जो परंपरागत लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारनं ईव्हीएम हटवून 400 जागा जिंकून दाखवाव्यात असं खुलं आव्हान समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी दिले. धुळ्यामध्ये संविधान बचाव रॅलीमध्ये ते बोलत होते. राहुल गांधींच्या भारत न्याय हक्क यात्रेमुळे वातावरण बदललं असून त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध मागण्यांसाठी रायगडमधल्या सकल मराठा समाजानं सरकारला निवेदन दिलंय. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी रद्द करावी, सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना तातडीनं काढावी आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांचे निवेदन आहे. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं याकरता जिल्हाधिकारी किशन जावळेंची भेट घेतली. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा पडला. खरवई परिसरामधून मोठ्या प्रमाणामध्ये शहराचं सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे नदी प्रदूषण प्रचंड वाढले आणि याच नदीतून अंबरनाथ, बदलापूर आणि ठाण्याला पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जलपर्णीचा थर स्वच्छ करण्याची मागणी होती. पाणी द्या नाहीतर तुमच्या राज्यामध्ये सामील करून घ्या असं साकडं सांगलीच्या जतमधल्या दुष्काळग्रस्तांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना घातले. उपची बबलेश्वर योजनेतून जतच्या 25 ते 30 गावांना पाणी देण्याची मागणी त्यांनी केली. गावामध्ये अनेक सुविधांचा अभाव असून महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. वेळेत पगार न मिळाल्यानं नाशिक विदर्भ दरम्यान समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. त्या 3 ते 4 तास या भागामध्ये महामार्ग बंद होता. गुजरातमधल्या रोडवेज सोल्युशन इन्फ्रा इंडिया या ब्लॅकलिस्टेड कंपनीला इथे टोल वसुलीचं काम दिलंय. मनसेच्या हस्तक्षेपानंतर 3 दिवसांमध्ये पगार देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं. नागपूर महापालिकेमध्ये अजित पवार गटानं पाणी प्रश्नावरून मटका फोडो आंदोलन केलं. 4 वर्षांपासून पाण्याची पाईपलाईन टाकून ठेवण्यात आली आहे, मात्र ती सुरू केलेली नाहीये आणि त्यामुळे स्थानिकांना दूषित पाणी प्यावं लागतंय. त्यामुळे अनेकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यासाठी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी महापालिकेविरोधात आंदोलन केलं. वर्ध्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी चेंबरसमोर ठिय्या आंदोलन केलं. बोरगाव मेघे इथल्या गिट्टी खदान परिसरातल्या नागरिकांना स्थायी पट्टे मिळावेत या मागणीसाठी मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. मात्र जिल्हाधिकारी भेट न देताच निघून गेल्यानं मनसेनं त्यांच्या चेंबरसमोर ठिय्या आंदोलन केलं. कल्याणच्या महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं. 30% वेतनवाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार, भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेणं या त्यांच्या मागण्या. सरकार वारंवार आश्वासन देते, मात्र ठोस निर्णय घेतला जात नसल्याची तक्रार आहे.
जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सोनं दरामध्ये 2,200 रुपयांनी वाढ होऊन प्रतितोळा 64,650 रुपये इतका भाव झाला. तर अमेरिकेमध्ये होणारी निवडणूक आणि बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढ झाली. येत्या 4 ते 5 दिवसात भाव आणखी 2 ते 3 हजार रुपयांनी वाढेल असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी वर्तवला. कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच दिवशी 4,790 क्विंटल हरभऱ्याची विक्रमी आवक झाली. रब्बी हंगामातल्या काढणीला सुरुवात झाली. नवीन हरभरा बाजारात दाखल झालाय. खुल्या बाजारात चांगले दर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढलाय. सध्या प्रति क्विंटल 5,900 ते 6,200 रुपये इतका दर मिळतो. बीडच्या माजलगावमध्ये ऊसतोड कामगार हक्क परिषद झाली. अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. यामध्ये मजुरांची तोडणी दरामध्ये 34% वाढ आणि मुक्कामाला 1% वाढ निर्णयाची अंमलबजावणी करावी. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महाविद्यालय मुलांसाठी वसतिगृह देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबईतल्या आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष स्थापन झालाय. त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते झालं. महिला दिनानिमित्तानं जवळपास 5 पोलीस ठाण्यामध्ये कक्ष स्थापन केलेत. मुंबईमध्ये महिला सर्वात जास्त सुरक्षित असल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं. चंद्रपूरमध्ये सरकारी बंगल्यामध्ये 1-2 नव्हे तर चक्क 4 बिबटे पाहुणे म्हणून आले. भद्रावतीजवळ चांदा आयुध निर्माणी उपमहाव्यवस्थापकांच्या बंगल्यातली ही घटना आहे. कुटुंबातल्या सदस्यांनीच रात्री 2च्या सुमाराला या बिबट्याचं चित्रीकरण केलंय. त्यानंतर वनविभागानं या भागामध्ये पिंजरे लावले. नाशिकमध्ये चक्क गायीनं बिबट्याला लाथांनी तुडवून अर्धमेला केला. सिन्नर तालुक्यातल्या दोडी इथं गोठ्यात शिकारीसाठी हा बिबट्या घुसला तेव्हा आक्रमक गायीनं त्याला अक्षरशः लाथांनी तुडवलं. यामध्ये निपचित होऊन पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकानं भुईचं इंजेक्शन देऊन ताब्यात घेतलं. कचरू आव्हाड यांच्या गोठ्यामध्ये हा बिबट्या शिरला होता. विदर्भानं रणजी फायनलमध्ये धडक मारली. सेमीफायनलमध्ये विदर्भानं रोमांचक लढतीत मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला. अक्षय राठोड विदर्भाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. फायनलमध्ये विदर्भ मुंबई यांच्यामध्ये लढत होणार आहे. देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कोलकात्याच्या होगी नदीतल्या बोगद्यामधून मेट्रो धावते. तिच्या उद्घाटनानंतर मोदींनी मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मालेगाव अतिरिक्त सत्र न्यायालयानं नाशिकमधल्या शिवसेना उपनेते अद्वै हिरेंचा जामीन फेटाळला. रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या हिरेंनी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं या खटल्याचा निकाल उद्यापर्यंत राखून ठेवला. कल्याण क्राईम ब्रांचने डोंबिवलीमध्ये बनावट बटर निर्मिती कारखान्यावर धाड टाकून दोघांना अटक केली. लाखो रुपयांचं बनावट अमूल बटर जप्त केलं. विशेष म्हणजे डोंबिवली शहरात नामांकित अमूल बटर कंपनी नावाचं बनावट बटर बनवलं जात होतं. सँडविचच्या हातगाड्या ढाबे यांना ते पुरवलं जायचं. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.